काकू गणपतीची वर्गणी. वर्गणी काय? बसू का काकू? हा बस. मला काकू म्हणते काय दाखवते चला. बस 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 इथे बस इथे बस 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 तिकडे सोडून बस बस. काय म्हणतो? काय नाही काकू, गणपतीची वर्गणी हवी आपल्याला. कसं जमतंय गणपती? आम्ही अहो काकू गणपती म्हणजे आज नाही घरात एक नंबर चाललाय. आणि ते तर काय नाही, सोसायटीमध्ये ना सोसायटीमध्ये अख्खी तुमची चर्चा झाली असणार. अहो सोसायटीमध्ये ना सोसायटीमध्ये सगळे बायका तर तुमच्यावर जातात. तुमच्या नवरा तुम्हाला इतकं जीव लावतो, तुमचं इतकं बिझनेस आहे, तुमच्या हॉटेलचं इतकं नाव चाललंय. हा काही नाही, मग आपल्याला काकू जरा वर्गणी हवी होती, त्या हिशोबाने आलो तुम्ही. सगळ्यांकडनं काही 200 रुपये वर्गणी घेतली. पण राव तुमचा बिझनेस काही सोपं आहे का? हा तुमच्याकडे पैशाची कमी का काकू? राव तुमचं नातं नाही घालायचं. तुमच्याकडनं मस्त 1000 रुपयाची एक पण नाही. हा चला लेणी चल, 1000 रुपयाची वर्गणी पाहिजे ना काकू आपल्याला. भेटेल ना काकू? तुमचा विश्वास आहे ना आम्हाला. काय खाणार का? काय खाणार का? अहो काकू तुम्हाला माहिती का, तुमच्या ह्याच चांगल्या स्वभावामुळे तुमची लई चर्चा होती. आईला आत्ता मी डोळ्याने बघितलं, जवळून बघितलं किती चांगले आहे तुम्ही. बरं जाऊ का? अहो काय राहू काकू, आत्ताच जेवण आलोय मी. हा तुम्ही इतके चांगले विचारताय. मला जर काय माहिती असतं ना खरं सांगतो, जे मी जेवणच नसतो आलो. हा इथंच जेवलो असतो. पण आज काय आलं का तुमची एवढी तारीफ करतात? इतकं तुम्ही राव फिरायला विचारलंय मला, पण काय करू, मी जेवण आलो काकू. तरी पण बस लिंबू सरबत देतो का? अहो नको, राहून द्या काकू. कशाला लिंबू सरबत? चहा नाही हे काय नको. मी कशाला आले काकू? वर्गणी घ्यायला आले. अरे वर्गणी कुठं पळून चालली? वर्गणी तर देण्यासाठीच तुला बसवलंय ना. वर्गणी देते. ऍक्च्युली तुझ्या काकांनी परवा दिवशीच मला वर्गणीचे पैसे दिलेत, कारण की आम्ही दिवसभर घरी नसतो ना. त्याच्यामुळे तुझे काका बोलले होते की वर्गणी दे म्हणून. काकाने पैसे दिले? मग किती दिले? ते राहून दे, तुला द्यायचे असं त्यांनी दिले. पण काय कॉफी वगैरे पितो का? नाही राहून दे काकू, आपण तसलं काही पित नाही. जेवण आलं इतकं सांगतो तुम्हाला तर आमच्या घरी आलाय ना, मग आमचं पण काहीतरी कर्तव्य बनते का नाही, तुझ्यासाठी काहीतरी बनवावं, तुला काहीतरी चारून भरूनच घरातून बाहेर पाठवावं म्हणून. बघा आता तुमचं मन राखण्यासाठी मग लिंबू सरबत देऊ का? दे मग. आता काय घरात चप्पल दिसली, तिचं बाहेर चप्पल दिसली. आज आलो, कुणी 2000 रुपये यांच्याकडनं वर्गणी घेतलीच नाही. आपला रेकॉर्ड आहे हा. आपण 2000 रुपये वर्गणी घेतली. याला आता सगळ्यांना सांगणार शिका माझ्याकडनं काहीतरी. डायरेक्ट 2000 रुपये वर्गणी आणली. आज नशीब होता, योग होता इथे यायचा. चप्पल दिसली काकूंची बाहेर. फक्त लिंबू सरबत झाला. झालं ना काकू? सरबत आणलाय तुझ्यासाठी स्पेशल माझ्या हाताने बनवून. अरे वा, लय कमी दिलं पण. हा मग सरबत तेवढाच असतो. चिंगटी चांगला आहे ना? आता कसं बोलू, खारट झालाय. हा एक नंबर आहे. असं सरबत मी माझ्या मम्मीने पण बनवून दिला. हा म्हणूनच मी स्पेशली बनवलंय तुझ्यासाठी. मला काकू म्हणतोय काय दिलाय खारट सरबत बनवून. ह्याला काय समजलेलो, ही खरंच काकू म्हणायची सारखीची. याची कुठे तारीफ करायची. वर्गणी चांगला झालाय ना? हा एक नंबर झालाय. कसं वाटलं सरबत पिऊन? एक नंबर वाटलं काकू. तुमच्या हाताला असली चव आहे ना. हा सोपं नाही. मला काकू म्हणणं सोपंच नाहीये, नाहीतरी म्हणून खारट सरबत पाजलाय. वर्गणी आयुष्यभरात लक्षात ठेवून कोणाला काकू बोलायला आधी. अजून तर काय नाही, अजून तर आणखीन थोड्या वेळाने ना ह्याला जो खरं दाखवते ह्याला रूप माझं. बरं बाकी काय कसं झालं मंडळ? अहो एक नंबर चालले काकू. मंडळाचं नादच नाही करायचं, अख्खी तयारी चालली. हा मग गणपती येणार शेवटी. हा कसा एन्जॉय तर होणारच आहे ना. लय तयारी चालली आमची. फक्त तेवढे आपली वर्गणी लवकर भेटली असते तर बरं झालं असतं. वर्गणी ना देते की. वर्गणी कुठं जाणार आहे पडून. बस तू बस जा, निवांत बस. मी काय म्हणतो ते बाकी मग काय चाललंय तुमचं? आमचं काय
अरे म्हणजे मला काय म्हणायचं, गणपतीचं काय चाललंय, हा, म्हणजे आता गणपतीचं ह्या काय? वर्षी कोणाला बोलवणार आहे, स्पेशल कोणी गेस्ट असेल, सेलिब्रिटी असेल, काहीतरी ठरलं असेल ना. काकू एक खरं मनातून सांगू का, बाकीच्यांचं घेणं देणं नाही, पण मला तर वाटतं तुम्हालाच बोलावं सेलिब्रिटी म्हणून. हा काय वाटतंय? आणि काकू आपलं तुम्हाला शब्द आहे, तुमची वर्गणी सगळ्यात जास्त नाही गणपतीला, तुमचे आणि तुमचं सोनेरी अक्षरातच नाव करणार बघा मी. हा सगळ्यात जास्त वर्गणीचं काकांचं आणि का तुमचं. सोसायटीत कोणी जास्त वर्गणी नाही दिली का? नाही 200 रुपये दिलेत फक्त. अच्छा, मग मी किती देऊ? 1001 रुपये द्या काकू. तसं तर तुम्ही 2000 रुपये द्यायला पाहिजे, पण आता काय आहे? बरं बरं, 1000-2000 का? तेच ना, माझ्याकडे पण आहे ना 2000चीच नोट आहे. अरे हा अहो काय टेन्शन नाही, द्या ना पटकन. मग सुट्टे नाही ना, तुला 1000 रुपये द्यायची म्हटलं तर 2000ची अहो नोट. बस का राव काकू, तुम्हाला सुट्टे पाहिजे ना, आपल्याकडे अख्खा सुट्टीचं बंडल आहे. अच्छा अच्छा, दे की मग, मी आणून देते तुला 2000ची नोट. आधी आणा ना, नोट आणा ना आधी. आणते की, सुट्टे तर दे मला आधी, तुझ्याकडे किती सुट्टे ते तर बघितलं पाहिजे का नाही. थांबा काढावं लागतं. अक्का एवढं कॅश आपल्याकडे काकू. अच्छा अच्छा, दे दे. सोपं नाही काकू, लय कष्टाचे पैसे दे मंडळाचे. हा. तर बरोबर. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालतंय. दे तिकडे पैसे. मग काय काय कष्ट करता तुम्ही मंडळात? काय सांगायचं आता, हे लेडीज लोकांचं कसं आहे, नुसते येऊन जाऊन डान्स करणार, ट्रॉफी घेऊन जाणार आणि काय खाणार पिणार. तर आम्हाला सगळं कष्ट करावं लागते. तुम्हाला सांगतो, गणपतीचा आम्ही देवा विजून देत नाही. हा आम्ही रात्रीचे तिथेच झोपतो, काय काय करतो, काय आमचे लय कष्ट आहे. गणपती आला म्हणजे काय सोपं नसतं, समजते का तुम्हाला? बरोबर. एखाद्याने प्रसंग आणले तर आम्हाला मॅनेज करावं लागते. दे कामाची, म्हणून म्हणते पटकन मला वर्गणी दे, मला जायची. हा देते की वर्गणी, त्यात काही एवढी मोठी गोष्ट आहे. तू आता वर्गणी घ्यायला आला म्हटलं, तुला वर्गणी घेऊनच पाठवणार का? आणि ना आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील की वर्गणी घेताना ना कोणाशी कसं बोलायचं. मला काही कळलं नाही का म्हणजे. अरे म्हणजे कसं आहे माहिती का, आता अशी तू सुरुवात केली ना, हा मग इथून पुढे पण तुझ्या लक्षात राहील ना की आपण वर्गणी घ्यायला गेल्यानंतर नाही ना कोणासोबत कसं बोलायचं असतं, ते पण तुझ्या लक्षात राहील ना. हा 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 काकू खरंच चांगले, मला फ्युचरचं पण ज्ञान देता येईल. बरोबर, मान्य राहू तुम्हाला, मानायलाच पाहिजे. अरे म्हणून विनाकारण नाही लोक मला नाव देत, चांगलं सरळ करते. अहो काकू पटकन द्या राव पैसे. तुम्हाला काय माहिती माझ्या मागे किती काम आहे. देते की पोरं, मी एकतर फोन नाही आणला राव, पोरं मला फोन करत असतात. कोण कुठले पोरं? हाक्या वय मला शिवाय घालते ते. तिथे चप्पल बघून आलो, मला चप्पलीने मारते. अच्छा, लय काम आहेत काकू. देते की, देते. फोन लावत असते मला, पटकन पैसे द्या. असं कुठलं काम नाही तुझ्याकडं? काय? अरे असं कुठलं नियोजन करायला दिलंय तुझ्याकडे? आणि मग यांना काय माहिती, पण मी 2000 रुपये वर्गणी घेऊन आले. अहो काकू प्लीज करा ना लवकर ऍडजस्ट. अरे करते की. तर फोन नाही आणला इथं, मला फोन येते ते. अहो काकू तुम्हाला काय सांगू, मला मंडप टाकायचं राव आजच्या आज. हा मग टाक की, तुला कोणी अडवलंय? मग आणखी तुला कोणी अडवलं? 2000 रुपये द्या ना तुम्ही. मग हा तुला 2000ची नोट द्यायची ना. हा बस आणते बाबा, 2000चा इंगा. फायनल ताबियाला काकू 2000 रुपये आणतात. आपली रेप्युटेशनच लय वाढणार मंडळात. आपण आपल्यासारखे 2000 रुपये कोण वर्गणी घेतली, तर यांनी काय 200 रुपये आणले. काय राव, आजचा दिवस असले भारी. काकूंची चप्पल दिसली, वर्गणी घ्यायला आलो आज. आजचा दिवस लय भारी. निघताय ना? हा वर्गणी आपली. काय वर्गणी? कसली वर्गणी? अहो काकू काय गंमत करताय, गणपतीची वर्गणी. हा मग गणपतीची वर्गणी काय? मग द्या ना, तुम्हाला मी सुट्टी कॅश दिलं. 2000 द्या ना तुम्हाला नोट. अरे बाळा, 2000ची नोट बॅन होऊन आहे ना किती वर्ष झाले तुला माहिती का? 2000ची नोट बॅन झाली तर. ओ काकू मला सुट्टी 1000 द्या ना, पण मला द्या ना पैसे तर द्या ना. कसली वर्गणी? काय कसल्या वर्गणी म्हणजे, तुम्हाला मी 1000 रुपये दिलेत आता. कधी दिले? आता काय दिले तुम्हाला? कोणी दिले? मी दिले. काय सबूत? अहो असं खोटं बोलू नका, गणपती कान कापतो. तुझं कापाल ना, माझं थोडी. अहो पण मी तुम्हाला पैसे दिले काकू, किती खोटं बोलताय. पहिली गोष्ट, मी तुझी काकू नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मी काकू सारखी दिसत नाही.
अहो सॉरी, असं परत कधी नाही बोलणार. मी लोकांना सांगते आताशी मला 16 लागले आणि तुम्हाला काकू बोलतोस का? अहो 16 वर्षाची पण काकू असते की, असं कुठं असते तेव्हा. बरं तुम्हाला ताई म्हणतो, दीदी म्हणतो. काय नाही. अहो द्या की. काय नाही, माझ्याकडे 1 रुपया पण नाही. 1 रुपये पाहिजे पण नाही, मला 2000 रुपये पाहिजे राव काकू. असं काय करताय? हे बघ, पहिली गोष्ट मी अजून पण तुला सांगते की मी तुझी काकू नाहीये आणि मला काकू बोलायचं पण नाही. मला इतकं राग येतो मला कोणी काकू बोलल्यानंतर ना. मी एकतर माहिती आहे का, रोज सकाळी पहाटे 5 ला उठून जेवला जाते. मी एवढं स्वतःला मेंटेन केलंय आणि तू येऊन मला का? बरं सॉरी, तुमच्या पाया पडतो. तुम्हाला काय बोलायचं ते तरी सांगा ना, पण मला वर्गणी द्या माझी. 1 रुपया भेटता आम्ही. शिक्षण नको का? चुकीला माफी नाही. अहो असं करू नका, पोरं मला धरून मारते. कोणाला पण तुमचं बरं आहे, रस्त्याने चालता चालता पण एखादी लेडीज असतो की तिला मावशी बोलताल, काकू बोलताल. हा अहो ते आपली परंपरा आहे, तेवढं वळण लावले घरच्यांनी. नावाने तुम्हाला बोलायचं का? ताई बोललं तर काही बिघडल का? दीदी बोललं तर काही बिघडल का? बरं, स्वतःपेक्षा पण लहान लहान वयाच्या लेडीजला मावशी आणि काकू बोलत असतं. अहो तुमचं लहान भाऊ म्हणून माफ करा, नाहीतर मी तुमचा मोठा भाऊ म्हणून माफ करा. काहीतरी करा. नाही, तुझी चांगला धडा शिकवला पाहिजे. नको नको, असं नका करू. पैसे द्या, लय गरज आहे पैशाची आम्हाला. मांडवायला पैसे लागते ते. जा की टाका ते मांडव. मग पैसे नसल्यावर कसं टाकायचं? राव काकू सॉरी बोलतो ना परत. तू मी तुला परत सांगते, मला काकू बोलायचं नाही. सॉरी, कधीच नाही बोलणार. जगातल्या कुठल्याच बाईला काकू नाही आतापर्यंत बोलणार. तुम्हाला 100 वेळा काकू बोललाय. नाही बोलत ना काकू, असं काय करताय? बघ, तू परत मला काकूच बोलला. काकू हो ताई, पैसे द्या की. अजिबात नाही. 1000 रुपये द्या, 2000 पण नका देऊ. ते दिलेले परत द्या मला. अजिबात नाही. अहो असं नका करू. तुला पण आदर घडली पाहिजे. आयुष्यभरात आहे ना, तू कोणाच्या दारावर गेला ना वर्गणी मागायला, तर तो आयुष्यभरात ही गोष्ट तुझ्या लक्षात राहिली पाहिजे की समोरच्या लेडीजला बघून काय बोलायचं. हो खरं सांगते ताई, चुकलं माझं. परत असं कधी तू कुणालाच मी काकू नाही बोलणार. हा आला मोठा शहाणा. कोण पण असू दे, काही काकूचा शब्दच हे करून टाकणार, कॅन्सलच करणार. काकूच नाही बोलणार कोणाला. मला आता पैसे द्यायला गरज आहे आम्हाला. जाऊ शकतोस, दरवाजा इकडे जा. अहो किती पैसे द्या. काय राव, कुठून निघत आलोय. काकू बोलून आखी वाट लागली माझी. आखे पैसे गेले, आता माझं काही होईल. मंडळातली पोरं तर धरून मारतात मला. जे होते ते पण गेले पैसे. शिट. आख्याचा फोन आला. बोल ना आख्या. हॅलो. हा बोल ना. कुठे आहे? अरे घरी राव, काय सांगू, अंग सोडून ताप आलं राव मला. काय आलं? अरे काय नाही, जरा लय अशक्त पण आल्यासारखं झालं आहे. कशामुळे? अरे काय सांगू तुला, ते 212 मध्ये गेलतो वर्गणी घ्यायला आणि त्यांना चुकून काकू बोललो. त्यांनी तर वर्गणी घेऊन टाकली, एक पण पैसा नाही सोडला. आणि तुला आयुष्यातच सांगतोय, कानाला काढा, इथून पुढे कोणालाच काकू नाही म्हणणार मी. अरे तुझ्याकडे वर्गणी जमा केली सगळ्या सोसायटीची, त्या पैशाचं तुला मंडपवाल्याचं काम दिलेलं आहे. त्या मंडपवाल्याला पैसे द्यायचे, तर त्या साऊंडवाल्याला पैसे द्यायचे, तर त्या दोघांचे फोन आले पैसे नाही आले म्हणून. तुझ्याकडे पैसे जमा केलेले, ते पैसे त्यांना जमा कर ना. आम्ही पण पैसे तर पाहिजे ना राव, तू तर समजून घे राव. तुला विश्वास नाही का आपल्या दोस्तीवर? अरे पण तुला सोसायटीचे पैसे दिलेले तुझ्याकडे सगळ्या वर्गणीचे, ते वर्गणी तर गेली पाहिजे का नाही त्यांच्यापर्यंत? अरे पण ते बायाने घेतले ना पैसे, तिला काकू बोलणार, त्याला राग आले, मी काय करू? तू काकू बोलायला तू कशाला गेला होता तिथं? वर्गणी घ्यायला गेलतो, चप्पल बाहेर दिसली, मला येड आलता. आता चप्पल दिसली तर म्हणलं चांगली वर्गणी घेते. अरे उगा येड्यावर नको करू, पटकन जाऊन त्यांना पैसे दे. 2 दिवसावर गणपती आले तर पटपट सगळं आवरायचं. काम भरपूर बाकी आहेत. लोकांचे पैसे, बाकीचे पोरं सगळे गेलेत मंडळाचे मटेरियल आणायला. तुला काम सांगितलं तेवढं तर काम कर. तुला फोन करू करू वैतागलो, तू एक फोन नाही उचललास. आता काकू मुळेच लेट झाला ना, काय सांगू तुला. तिने तिच्याकडेच पैसे, विश्वास कर माझ्यावर राव. आख्या तुला आपल्यावर विश्वास नाही का? हा तुझ्या आयटमची शपथ. अरे तर आयटमचा विषय कुठं आलाय बाबा? गणपतीचा विषय, गणपतीचं बघ काय असेल ते. इथं कुठं आयटमचं काढतो मध्येच मोकार काय.
अरे बाबा गणपती, तुला माहिती गणपती बाप्पाच्या बाबतीत आपण काय असं करणारे करावं? तुझ्या आईची शपथ, माझ्या आईची शपथ, तुझ्या मागच्या आयटमची शपथ. अरे तुला मी आत्ताच बोलले की कुठं आयटमचं काढत बसतोय मोकर. अरे इथं चाललंय काय आत्ता आत्ता काय पोझिशन चालली, लय काम आहे इथं. सगळे ओरडायला लागले तिथं तुझ्या नावाने. तुला सगळ्यांनी फोन केले, तू कोणाचाच फोन नाही उचललाय. अरे राव पण काय करू, अरे पैसेच नाही, मी काय करू? फोन उचला नाही म्हणजे फोन घरी होता माझा, मी तिथं बसून ठेवलं तिने मला. आणि पैसे हक्क तिच्याकडे आपल्या वर्गणीचा. अरे तिथं बसायला तुला कोणी सांगितलं तिथं जाऊन बसायचं? ती म्हणली थांब थांब बस बस. मग माझ्या खिशातून पैसे काढून घेतले, म्हणली 2000ची नोट आहे माझ्याकडे, मलाच चुना लावलाय. मग आता काय करायचं? अरे बघ बाबा, तू काही सेटिंग लावू आपल्याकडून. बरं तू लवकर ये मंडळ, ते काय असेल ते बघू आपण. नाही ना वाचता येता नाही येणार मला, पोरं धरून आणते ना. अरे तिथं आल्यावर बघू आपण, बोल काय असेल ते समोर आल्यावर सांग सगळ्याला काय. बरं बघतो म्हण, पण राव आपल्याकडे एक पैसा नाही काय. हा तिथे ये आणि मग बघ काय असेल ते ये तिकडे. निघतो निघतो, ठेव का आपल्या. विषय झालेला मोठा, तिला काय काम नाही, तिला आता कुणालाच काकू नाही बोलणार मी.